नमस्कार. संध्याकाळचे 6:30 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत करते. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात काय घडते बघूया 36 जिल्हे 50 बातम्यांमधून. अहिल्यानगरच्या अकोल्यातील भंडारदरा पाणलोट क्षेत्रामध्ये काही दिवसांपासून दमदार पावसाची हजेरी. पावसामुळे घाटघर, भंडारदरा, रतनवाडी या परिसरामध्ये भात लागवडीला वेग. मराठवाड्यामध्ये खरीप पेरणीचा वेग मंदावलाय. केवळ 65% पेरणी पूर्ण झाली आहे. पावसानं दडी मारल्याने शेतकरी संकटात आहे. काही ठिकाणी दुबार पेरणीचं संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. लातूर, धाराशिव, बीडमध्ये सर्वाधिक पेरणी कमी झाली आहे, तर विभागीय कृषी सहसंचालकांची ही माहिती आहे. अमरावतीमध्ये पावसाची दडी आहे. पाऊस थांबल्यामुळे शेतकरी देखील चिंताग्रस्त झालेत. धरणांमध्ये देखील पुरेसा जलसाठा नाहीये. पाणी टंचाईचं सावट त्यामुळे निर्माण झालंय. अशीच स्थिती राहिली तर संभाव्य पाणी टंचाईला नागरिकांना सामोरं जावं लागण्याची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 8 दिवसांपासून पावसाची दडी आहे. दडी मारलेल्या पावसामुळे जमिनीला पूर्णपणे तडे गेलेत. शेतामध्ये पाणी नसल्यामुळे रोप देखील कोमेजून गेलेली आहे. कोकणातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. हिंगोली जिल्ह्यामध्ये 90% पेरण्या पूर्ण झाल्यात, मात्र पाऊस नाहीये, त्यामुळे पिकं सुकून जात आहेत. कपाशी जगवण्यासाठी महिला शेतकऱ्यांची बादलीने पाणी घालण्यासाठी यावेळेस धडपड बघायला मिळते. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आठवडाभरापासून पावसाचा खंड आहे. कोळी पिकं करपू लागले, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडलेत. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून तुषार सिंचनाचा वापर केला जातोय. वाशिम जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या 1135 वाणाच्या बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागते. गेल्या 9 दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे, त्यामुळे दुबार पेरणीची ही पिकं धोक्यात आली आहेत. शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचं संकट ओढावलेलं आहे. नाशिकच्या निफाडमधील देवगाव या ठिकाणी पीक विम्यावरून शेतकरी आक्रमक झालेत. पीक विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांचा रोष आहे. 20 जुलैला देवगावात सरण आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा आहे. धाराशिवमधील 225 प्रकल्पांमध्ये फक्त 10% पाणीसाठा शिल्लक आहे. धाराशिवमधील अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या वर्षी प्रकल्पांमध्ये सुमारे 42% पाणीसाठा होता. बुलढाणा आणि नांदेड जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे पिकांना तुषार सिंचनाचा आधार घ्यावा लागतोय. पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. तुषार सिंचनाच्या मदतीनं सोयाबीन पीक वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांदण व्हॅली या परिसरामध्ये पर्यटनाला बंदी घालण्यात आली आहे. भंडारदरा परिसरात घाटमाथ्यावर संततधार सुरू आहे, त्यामुळे अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाचा हा निर्णय आहे. वर्ध्यामध्ये पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड. पावसाअभावी कपाशी, सोयाबीन सह खरीप पिकांची वाढ खुंटली आहे. अनेकांनी पिकांना खत दिले असून पावसाचा खंड वाढत असल्यानं शेतकरी चिंतेत सापडलेत. धाराशिवमधील खरीप 2025 सोयाबीन पीक विमा प्रकरणामध्ये शेतकऱ्यांना मोठा दिलासा. पात्र शेतकऱ्यांना पुढील 7 दिवसांमध्ये पीक विमा भरपाई बँकेच्या खात्यात जमा करण्याचे आदेश आहेत. आदेशाची अंमलबजावणी न केल्यास संबंधित विमा कंपनीवरती कारवाई करणार. आमदार राणा जगजितसिंह पाटील यांची माहिती आहे. गडचिरोली जिल्ह्यामध्ये शेतीसाठी युरिया आणि DAP खताची कमतरता भासते. पवारांच्या राष्ट्रवादीचं जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयासमोर निदर्शने, आंदोलन. अधिकाऱ्यांना चष्मा भेट देत आंदोलन करण्यात आलं. दुःख दिसून नाही राहिलं साहेब. बोंबलला तरच तुम्ही काहीतरी करता, तोपर्यंत कारण का तुमचा दोष नाही, डोळ्याचा दोष. वाशिम जिल्ह्यामध्ये वन्य प्राण्यांकडून पिकांची नासधूस. पिकांच्या संरक्षणासाठी शेतकऱ्यांवरती दिवसभर शेतात थांबण्याची वेळ. गोंदियाच्या सडक अर्जुनी तालुक्यातील डुंडा गावामध्ये जनावरांना लंपी रोगाची लागण झाली आहे. प्राण्यांमध्ये लंपीचा प्रादुर्भाव वाढलाय, त्यामुळे पशुपालकांमध्ये चिंतेचं वातावरण आहे. नागपूरच्या व्हरायटी चौकात विदर्भ राज्य आंदोलन समितीचं बोंबाबोंब आंदोलन आहे. पावसाळी अधिवेशनामध्ये विदर्भाच्या तोंडाला पानं पुसल्याचा विदर्भ समितीचा आरोप आहे. जळगावच्या अमळनेरमध्ये नगराध्यक्ष भेटत नसल्यानं युवक काँग्रेसचं आंदोलन. नगराध्यक्षांच्या खुर्चीला हार घालत युवक काँग्रेसचं निवेदन आहे. नगराध्यक्षांशी वारंवार संपर्क साधूनही भेट मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. बुलढाण्याच्या कंबरखेड गवंडळा या गावात वर्षभरापासून बससेवा नाहीये, त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. संतप्त विद्यार्थ्यांनी ST बससाठी आगारातच शाळा भरवली. प्रशासनाकडून 2 दिवसात मार्ग काढण्याचं आश्वासन. यवतमाळच्या उमरखेड तालुक्यामध्ये पत्नी सासरी येत नसल्यानं तरुणांना मोबाईलवर चढवून आंदोलन केलेलं आहे. मोबाईल टॉवरवर चढून हे आंदोलन करण्यात आलंय.
पोलिसांनी मध्यस्थी करत पत्नीशी संपर्क साधला, त्यानंतर तरुण सुखरूपरित्या खाली उतरला। अहिल्यानगरच्या श्रीरामपूरमध्ये व्यावसायिकाच्या हत्येच्या निषेधार्थ सलग तिसऱ्या दिवशी कडकडीत बंद। पंचक्रोशीतील अनेक गावांकडून देखील बंद पाळण्यात आलेला आहे। भंडाऱ्याच्या तुमसर नगरपालिकेच्या कंत्राटी सफाई कामगारांच्या आंदोलनाला अखेर यश। प्रशासनाच्या लेखी आश्वासनानंतर 13 दिवसांचं बेमुदत उपोषण मागे। नवीन कंत्राटात किमान वेतन, ईपीएफओ आणि ग्रॅच्युइटीचे नियम पाळण्याचं प्रशासनाचं आश्वासन। परभणीच्या जिंतूरमधील जोगीतांडा गावात शाळेवरील पत्रे उडून गेलेत। 1ली ते 5वी पर्यंतचे वर्ग एकाच खोलीत भरवण्याची वेळ आली आहे। राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात शिक्षण व्यवस्था कोलमडली आहे। राजगुरुनगर नगरपरिषदेच्या हलगर्जीपणाचा धक्कादायक प्रकार समोर। अतिवृष्टीमुळे क्रीडा संकुलाकडे जाणारा रस्ता ढासळलाय। रस्त्यालगतची विहीर ही उघडी पडल्यानं नागरिकांच्या जीवाला धोका आहे, तर नगरपरिषदेने संबंधित शेतकऱ्याला दुर्घटनेला जबाबदार धरलेला आहे। बुलढाण्यातील गुंजाळा पांझर या तलावाच्या भिंतीला साळींतराने मोठे खड्डे पाडल्यानं तलाव फुटण्याची भीती व्यक्त केली जाते। शेतकऱ्यांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणीही केली जाते। धुळे शहरातील नदीमध्ये जलपर्णीचा विळखा वाढला। पाणी साचून डास निर्माण झाले, त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झालाय। कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील जतन संवर्धनाच्या कामामुळे गळती। सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप आहे। देवस्थान समितीने मात्र काम योग्य पद्धतीने सुरू असल्याचं सांगत पडद्यांमधून पाणी आल्याची शक्यता तपासणार असं स्पष्ट केलेलं आहे। श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणाऱ्या वाड्यातील सीना नदीवरील पुलावर खड्डे। दुचाकी चारचाकी वाहनधारकांचे हाल। पुलावरील खड्डे बुजवण्याची प्रवाशांची मागणी आहे। नाशिकच्या बागलाण तालुक्यातील कंधान गावात शेतकऱ्यांकडून रस्ता बंद केलेला शिवार रस्ता गावातील महिलांनी मोकळा केला। विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांनी मोकळ्या रस्त्यामुळे मोठा दिलासा मिळालेला आहे। उल्हासनगरमधील मध्यवर्ती रुग्णालयाचे आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर आणि श्रीकांत शिंदे यांच्याकडून पाहणी। रुग्णालयाची इमारत तयार असून लवकरच रुग्णांच्या सेवेत दाखल होणार आहे। बुलढाण्यामधील शेगावच्या मातंगवाडीतलं अतिक्रमण प्रकरण तापलेलं आहे। अतिक्रमण हटवण्याच्या आदेशानंतरही कारवाईमध्ये दिरंगाई होतीये। शेगाव नगरपालिका प्रशासनाला उच्च न्यायालयानं फटकारलेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये पालिकेची अतिक्रमण हटाव मोहीम आहे। मोहटादेवी मंदिर परिसरातील हातगाड्या, टपऱ्या या हटवण्यात आल्या। वारंवार सूचना देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं पालिकेची कारवाई आहे। शालार्थ आयडी घोटाळ्यामध्ये चौकशी सुरू असताना मुख्याध्यापकाकडून नियमभंग करण्यात आलाय। अधिकारी नसताना मुख्याध्यापकानं इतर शिक्षकांचे 2 महिन्यांचं वेतन काढलं। शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापकाला कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली आहे। धुळे महापालिकेच्या वतीने मुख्य बाजारपेठेमध्ये असलेलं तिसरं शंकर मार्केट देखील पाडायला सुरुवात। 100 वर्ष जुन्या मार्केटची नव्यानं उभारणी केली जाणार आहे। या प्रकल्पासाठी तब्बल 56 कोटी रुपये खर्चून दुकानदारांना नवीन गाळे दिले जाणार। इचलकरंजीमध्ये नशेली इंजेक्शन औषधांचा साठा जप्त, एकाविरुद्ध गुन्हा दाखल। शिवाजीनगर पोलिसांची कारवाई आहे। या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे। पाकिस्तानातील नागरिकांशी संबंध असल्याच्या कारणावरून सोलापूरमधील 3 जणांवर एटीएसकडून कारवाई। तब्बल 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर। अटकेतील 1 आरोपीचा जामीन आणि 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला। शहजाद भट्टी प्रकरणात चिपळूणमधील एका संशयिताची एटीएसकडून चौकशी सुरू आहे। मोबाईल आणि सोशल मीडियाची तपासणी। शहजाद भट्टीच्या कथित सोशल मीडिया आणि डिजिटल युजर आयडीच्या माध्यमातून हा युवक संपर्कात असल्याचा संशय आहे। पालघरमध्ये रक्षकच भक्षक बनल्याची धक्कादायक घटना। शेजारी राहणाऱ्या 13 वर्षीय चिमुकलीचा पोलीस कर्मचाऱ्याकडूनच विनयभंग। सातपाटी पोलीस ठाण्यामध्ये पोलीस कर्मचारी काशीद विरोधात गुन्हा दाखल। आरोपीला 3 दिवसांची पोलीस कोठडी। साताऱ्यातील शेंद्रे गावाजवळ सीएनजी टँकरमधून गॅस गळती। नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचं वातावरण। अग्निशमन दलाने आगीवरती नियंत्रण मिळवलं। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अहिल्यानगरच्या पाथर्डीमध्ये भर दिवसा चेन स्नॅचिंगचा प्रकार। महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावून चोरटे फरार। चोरी करतानाची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। पुण्याच्या हडपसरमधील मांजरी भागामध्ये चोरट्यांनी भिंत फोडून सराफी दुकान लुटलेलं आहे। चोरट्यांनी तब्बल 21 तोळा सोनं आणि 94 किलो चांदीसह 2,55 लाखाहून अधिकचा मुद्देमाल लंपास केला। पोलिसांकडून सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास सुरू आहे।
रत्नागिरी तालुक्यातील वाटद खंडाळा भागामध्ये चोरट्यांचा धुमाकूळ। एकाच रात्रीमध्ये चोरट्यांकडून 3 घरफोड्या। अज्ञात चोरट्यांविरोधात जयगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे। घटनेमुळे जयगड परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे। जळगावच्या रावेरमध्ये अनैतिक संबंधांच्या वादातून एकाची गळा आवळून हत्या। 2 मित्रांनी हत्या केल्याचं तपासातून समोर। एकाला अटक, मुख्य संशयिताचा शोध सुरू आहे। जळगावच्या हडसन पहाण नांद्रा या परिसरातील अवैध दारू विक्रीचा मुद्दा ऐरणीवरती आहे। पाचोरा पोलिसांना राष्ट्रीय भीमसेनेचे निवेदन आहे। अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याची मागणी आहे। कारवाई न झाल्यास जिल्हाभर रास्ता रोको आंदोलन करू असा इशाराही देण्यात आलेला आहे। अहिल्यानगरच्या पाथर्डीतील करंजी घाटात ट्रक उलटला। ब्रेक निकामी झाल्यानं धोकादायक वळणावरती अपघातानंतर ट्रकमधील 20 ते 22 टन पाणी आणि शीतपेयांचा माल रस्त्यावरती विखुरला। अपघातानंतर स्थानिकांकडून ट्रकमधील मालाची लूट